नमस्कार. बेधडक मुद्द्याचं बोला मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण इंदापूर तालुक्यातील एक महत्त्वपूर्ण मुद्द्यावर चर्चा करणार आहे किंवा त्या शेतकऱ्यांचं तेथील नागरिकांचं काय म्हणणं आहे, काय समस्या आहे हे जाणून घेणार आहे. इंदापूर तालुक्यातील सिरसोड या गावात आपण आहे आणि इंदापूर तालुका ते करमाळा तालुका जे जोडायचं आहे आणि महत्त्वपूर्ण असा पूल मंजूर झाला. त्या पुलामुळे इंदापूर तालुक्यात आनंदाचं वातावरण आहे. करमाळा तालुक्यातही आनंदाचं होतं, पण जो पूल होतोय त्या पुलाच्या लगत असणाऱ्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि ते शेतकऱ्यांनी काय नुकसान होतं आहे हे नेमकं आपण जाणून घेणार आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जो हा पूल होतोय, जो समोर जे पूल दिसतोय हा पूल आणि इंदापूर तालुक्याला जोडणारा पूल होतोय. शेतकऱ्याचं पण आनंदाच्या बाप आहे, विकासाचं काम होतंय, पूल होतोय, सगळं होतंय. पण जो पुलाच्या समोर 1 ते जवळजवळ 1.25 किलोमीटर भरावा पडणार आहे, त्या भरावामुळं तिथल्या अनेक शेतकऱ्यांना नदीकडे पाण्यासाठी गुरंढोरं वगैरे त्यांच्या पाण्यासाठी शेतीला आणण्या जाण्यासाठी ये जा करणं किंवा दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतीत जाण्यासाठी अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. मग तर भरावा नकोय तर काय पाहिजे, पूल. नदीच्या पूल जो सुरुवातीपासून होतोय तिथून तो पूल तिथपर पूल तसाच झाला पाहिजे. जवळजवळ 1.5 ते 1.5 किलोमीटरच्या आसपास जो भरावा होतोय तो शासनाने भरावा न करता त्यांनी तो पूल करावा असं त्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि आपण आता शेतकरी काय म्हणतात ते जाणून घेऊया. शिरसोडी ते कुगाव, करमाळा तालुका आणि इंदापूर तालुक्याला जोडणारा हा पूल सध्या त्या पुलाचं काम प्रगतीपथावर चालू आहे. हा पूल होणे आमच्या दृष्टीने अतिशय चांगला आहे, जेणेकरून इंदापूरची दळणवळण वाढल, करमाळ्याची दळणवळण वाढल आणि हा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणारा हा रस्ता तयार होणार आहे. परंतु आमचा या पुलाला विरोध नसून पूल अगोदर झाला पाहिजे. परंतु आमच्या शेतीमध्ये आम्ही धरणग्रस्त असणारी शेतकरी, आम्ही पहिलं या धरणग्रस्त या उजनीसाठी आम्ही स्वतःच्या जमिनी दिलेल्या आहेत आणि त्याच्यावर हे उजनी धरण झालेलं आहे. असे असताना आमच्या धरणग्रस्तांच्या जमिनी घेऊन ह्यांनी पुन्हा अजून आमच्या राहिलेल्या जमिनीवरती जो पुलाऐवजी भरावा टाकण्याचं काम चालू आहे, पाण्यामध्ये हे भरावा टाकायचं काम चालू आहे. आमचं एकच मत आहे की शिरसोडीच्या बाजूला 450 मीटर हा भरावा वजा रस्ता होणार आहे. ती भरावा न होता आम्हाला पूल व्हावा, पाण्याच्या कडेपर्यंत 450 मीटर पूल करून त्यांनी शासनाने द्यावा. त्याचं जे काय बजेट असेल ती शासनाच्या पद्धतीने करावं, जेणेकरून आमच्या शेतकऱ्याची जाणं येणं, आम्हाला जनावरे शेळ्या मेंढ्या चारायला इथं अडचण येणार आहे. पाणी ज्यावेळेस खाली जाईल त्यावेळेस तिथं कितीतरी दिवस पाणी त्या भराव्याला अडकून राहणार आहे. आमची पिकं बरोबर येणार नाहीत. ह्याच्यासाठी आमची परंपरेची अडचण होणार आहे, पिढ्याने पिढ्याची. त्या दृष्टिकोनातून हे ते आम्ही भराव्याचं काम होऊ देणार नाही. भरावा होता कामा नये. इथं आम्हाला पुलाची आवश्यकता आहे. शासनाने आम्हाला पूल तयार करून द्यावा, असं शासनाच्या बजेटमधून त्यांनी हे काम करून देण्यात यावं. आणि आम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये येथे भरावा करू देणार नाही. भले उद्या आत्महत्या करायची पाळी आली, पोलीस स्टेशनमध्ये जायची पाळी आली, रक्तपात व्हायची पाळी आली, तरी आमची तयारी आहे. सर्वांना निवेदन दिलेलं आहे. आमदारांना दिलंय, मामांना दिलंय, सुप्रिया सुळ्यांना दिलंय, अजितदादांना पाठवलंय, परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आलते त्यांना निवेदन दिलंय, मुख्य कार्यकारी अभियंते ह्यांना दिलेलं आहे. शासकीय सर्व अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलं. त्यांना आम्ही सरळ सांगितलंय की आम्हाला इथं पूल करून देण्यात यावा. आम्हाला इथं पूल जर नाही केला तर आम्हाला कायमस्वरूपी पिढ्यानं पिढ्याची आम्हाला अडचण होणार आहे. आम्ही 10-12 लोक हित आहे. जर ह्याचा शासनाने चांगल्या पद्धतीने आमचा उपयोग ह्या गोष्टीने करावा आणि शेतीसाठी आम्हाला पाणी नेण्यासाठी, जनावर वापरण्यासाठी, पाणी खाली गेल्यानंतर आम्हाला ते गाळपेर वापरण्यासाठी हे उपयोग होतोय. जर ते भरावा झाला, पाण्यापासून जवळजवळ 10 फूट उंच भरावा होणार आहे. त्यामुळे आम्हाला पाणी आल्यानंतर किंवा खाली गेल्यानंतर ओलडून जाता येणार नाही. ही आमची महत्वाची अडचण आहे. किती एकर क्षेत्र आहे या भागात? खूप आहे. 100 एकर 70-80 एकर क्षेत्र आहे. आम्ही सर्व शेतकरीच आहे. भरावा न होता आम्हाला फक्त खालीवर जायला आलं पाहिजे. मग तुम्ही कसं बी आम्हाला खाली घालवा, पूलच झाला पाहिजे, एवढंच. बाकी काय आहे. आता तुम्ही कोणाकोणाला निवेदन दिलंय हे सांगितलं. खासदारांना दिलंय, मुख्यमंत्र्यांना दिलंय, माजी मंत्र्यांना दिलंय, विद्यमान आमदारांना दिलंय. ह्यांचं नेमकं म्हणणं काय आलंय प्रशासनाने? आम्ही करून देऊ. ठोस आश्वासन दिलंय, आश्वासन दिलंय आम्हाला करून देऊ.
एवढं आम्ही आश्वासन दिलं त्यांनी. सगळ्यांनी हो समजेने सांगितलं की हा मार्ग आम्ही तुमच्या तातडीनं बघू आणि तो मार्ग आम्ही तुम्हाला करून देऊ. मग काम कसं चालू आहे भराव्याचं? आम्ही तो काम बंद पाडलं, भराव्याचं काम आम्ही बराच बंद पडले. बंद पाडलेलं आहे. आम्ही भरावाचं पुढचं पुलाचं काम चालू आहे आतमध्ये नदीमध्ये, परंतु जे भरावायचं उद्यापासून उद्यापासून नाही ठीक आहे, चालू आहे काम बंद ठेवलंय आम्ही आणि आम्ही खोवून देणार नाही. काम बंद आहे हा काम बंद आहे भरावायचं बंद भरावायचं. इथून हे काम चालू मुरुमाचं जे मुरुमाचं भरायचं मुरुमीकरण काढलं करणार होतं, होते, हे बंद पडले. बंद ठेवले आम्ही. जर समजा तुमची दखलच घेतली नाही शासनाने यांनी सर्वांनी, तर काय पुढचं पाऊल काय तुमचं? मग जर शासनाने यात दखल नाही आमची घेतली तर आम्ही इथं उपोषणाला बसू, आंदोलन करू. भले जर शासनाने काही मुजोरीगिरी केली तर आम्ही पोलीस स्टेशन किंवा रक्तपात खाण्याची तरी आमची तयारी आहे. कारण हा कायमस्वरूपी कारण पिढ्याचा प्रश्न आहे. हा बरोबर आहे. म्हणजे धरणाचं पाणी खाली गेल्यानंतर तुम्हाला शेतकऱ्याला खूप मोठा अडचण निर्माण होते निर्माण होणार आहे. आणि हे बारावा झाला तर मग शेती तुमची पूर्ण नुकसान भरावा होतं. झाल्यावर आम्हाला अडचणच आहे. पूल झाल्यानंतर आम्ही खालून खाल्लं, पुन्हा खाल्लं आता हे जो आहे, आता हो, आमचा पाणी रस्ता खाली नदीला गेलं तर येण्याचा. इथनं जाता येते ना रस्ता पुन्हा आहे. हे आमचा कायमस्वरूपी नदीला येणारा रस्ता आहे. त्यात तिथून प्रत्येकाला कुठला रस्ता हे आता जे तुम्ही हा नदीला येणार. स्वतःच्या रानामध्ये नदीला जाणार रस्ता. हा आणि खाली नदीला येणारा हा रस्ताच आहे. भरावा झालेला तर आमचं बंदच पडलं. खाली जायचं एक विषय नाही. पुन्हा पाणी जनावर एखादं इथं बांधलं तरी पाणी नाहीच ना, मग कसं पाजायचं त्याला पाणी? अशा हिशोबाने आमच्या शासनाला अतिशय कळकळीची विनंती आहे की शासनाने आम्हाला भराव्याऐवजी पूल करून द्यावा, नाहीतर अन्यथा आम्ही कुठल्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी सज्ज आहे. तुम्ही ज्यांच्याकडे मागणी केली त्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं? हा मामांनी सांगितलंय की नक्की आम्ही तुमचा विचार करू. आम्ही सुप्रियाताईला भेटलो, मुख्यमंत्र्याला भेटलो, त्या दिवशी नरसिंगपूरमध्ये आलते. त्यांनी सांगितलं तुमचा नक्की जरूर परिस्थिती बघून आम्ही विचार करू आणि नक्की करून देऊ. ह्याचा ही जे काम पुलाचं घेतलंय ज्या ठेकेदाराने ज्या कंपनीने, हो. त्यांचं काय म्हणणं येते? त्या काय ठेकेदाराचं काय, त्यांना त्यांची ठेक्याशी मतलब. त्यांचं जवळजवळ मला वाटतं 383 कोटीचं काम आहे. अजून जर वाढलं तर अजून हे एस्टिमेट वाढेल. त्यांना काय, पण त्यांचं काय म्हणणं येते? त्यांचं मत आहे की आम्हाला करू द्या, आम्हाला वरण दाबावं. म्हणलं आम्हाला तुझा आणि आमचा संबंध नाही, आमचा आणि आम्ही शासनाला भांडतोय, आम्ही तुला भांडत नाही. तू जर समोर आला आमच्या